अहंकाराच्या सर्व मर्यादा मोदी आणि शाह यांनी आता सोडल्या आहेत. मोहन भागवत कुठे काश्मीर आणि मणिपूरमध्ये गेले होते? मोहन भागवत, जर तुम्ही मणिपूरला जात असाल तर आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहोत. बोलून काय होणार? तुम्ही नेतृत्व करा, आम्ही तुमच्या सोबत मणिपूरला निश्चितच येऊ, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. बीजेपी की मदद क्या करेंगे? विरोध करेगी? खुलकर विरोध करेगी? मुझे बताइए सर। 48 वोट से हारे हैं। अब एक हफ्ते से कोशिश की जा रही है कि उसका सीसीटीवी दिया जाए। सीसीटीवी नहीं दिया जा रहा है, उसको गायब बताया ऐसा है। जो चोर होता है वो पहले सीसीटीवी कैमरा खत्म करता है, तब फुटेज चोरी करता है। चोर होता है। वहां के जो रिटर्निंग ऑफिसर है वंदना सूर्यवंशी, दी मोस्ट करप्ट ऑफिसर ऑफ महाराष्ट्र स्टेट। आप उनका पूरा इतिहास देखिए कि वंदना सूर्यवंशी का वो क्या है, उसका इतिहास क्या है। सबसे भ्रष्ट अधिकारी अगर महाराष्ट्र केडर में कहीं होगी वो वंदना सूर्यवंशी है। और उसने अमोल कीर्तिकर का जो निर्णय है, जो जिस प्रकार से दिया है, वो मुख्यमंत्री के दबाव में दिया। सर, हम कोर्ट का दरवाजा खटखटाने वाले हैं। हम कोर्ट में जाएंगे। हम चुनाव एक 4 महीने में परिवर्तन करेंगे। तब ये वंदना सूर्यवंशी कहाँ जाएगी? ये जो अधिकारी है जिसने सीसीटीवी फुटेज बंद कर दिया, अंदर ये वाइकर के सब रिश्तेदार मोबाइल लेकर घूम रहे थे, ये किसकी जिम्मेदारी थी? सीसीटीवी फुटेज अगर वो नहीं मिल रहा है वहाँ, तो ये वंदना सूर्यवंशी, वहाँ के जो रिटर्निंग ऑफिसर है, चुनाव अधिकारी, इनकी जिम्मेदारी है। ये सब घपला ये वंदना सूर्यवंशी ने किया है। उसका पूरा इतिहास मेरे पास सामने आया है। जल्दी मैं उसको एक्सपोज कर दूंगा। निकाल लागून आठवडा झालाय तरी सुद्धा काही पुढे हालचाल अमोल कीर्तिकरांची जो तक्रार दाखल केली त्याच्यावर होत नाहीये। होईल ना तक्रार? पोलीस असतील किंवा निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांची गुलामी करणारे अधिकारी वंदना सूर्यवंशी असतील किंवा पोलीस अधिकारी त्यांना हा निकाल पचणार नाही, ही चोरी पचणार नाही। मी तुम्हाला आत्ता सांगतो, त्यांना जुलाब होणार आहे। वंदना सूर्यवंशीचा राजकीय प्रशासकीय इतिहास हा वादग्रस्त आहे। वंदना सूर्यवंशीचा संपूर्ण तुम्ही कारकीर्द पहा, मी देतो तुम्हाला। कोणाच्या दबावाखाली तिने काम केलंय, काय भ्रष्टाचार, कशा चोऱ्या मारा लफंगीगिरी केलेली आहे, मेमराठी पासून सर्वत्र रेव्हेन्यू डिपार्टमेंट पर्यंत। अशा व्यक्तीला खास तिथे बसवण्यात आलं आणि सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही, तिची जबाबदारी आहे या वंदना सूर्यवंशीची। रवींद्र वायकरचे नातेवाईक मित्र परिवार मोबाईल घेऊन आतमध्ये काय फिरत होता, तिला काय रोखलं नाही? ते म्हणतात पोलिसांचं काम होतं असं। वंदना सूर्यवंशी पोलिसांचं काम असेल किंवा नसेल, आपण तिकडला प्रमुख होतात, निर्णय आपण जाहीर केलाय। सीसीटीव्ही फुटेज आपण दिलं पाहिजे। पोलीस सुद्धा टोलवाटोलवी करतात। पोलीस करतील टोलवाटोलवी किंवा वंदना सूर्यवंशी करतील टोलवाटोलवी, या प्रत्येकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागेल। महाराष्ट्रात सत्तांतर होईल तसं भविष्यात देशात सुद्धा होत आहे। मी आता सांगतो, तेव्हा या सगळ्यांना या प्रत्येक गोष्टीचा जबाब द्यावा लागेल। अमोल कीर्तिकर विजयी झालेले उमेदवार आहेत। वंदना सूर्यवंशी यांच्यावर जो मुख्यमंत्र्यांनी दबाव आणलेला आहे, त्या आपल्या कर्तव्याला जागलेल्या नाहीत। त्यांचा जो इतिहास आहे अशा प्रकारचा, तो इतिहासच त्याने पुढे झाला। कोर्टात जाणार आहात आपण? नक्कीच अमोल कीर्तिकर विजयी घोषित होतील याची मला खात्री आहे। सुमित्रा पवार यांना राज्यसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस पाठवत आहे। छगन भुजबळ नाराजी व्यक्त केली गटाने। असं आहे की हा अजित पवारांच्या घरातला मामला, फॅमिली मॅटर। ये मोदी का परिवार नहीं है, अजित पवार का परिवार। ये पार्टी भी अजित पवार का परिवार, बरोबर आहे। मोदीचा परिवार काय, मोदी म्हटले परिवार निकाल दो, बरोबर ना? आता अजित पवारांनी सांगायला पाहिजे, आता निवडणूक झाली सुनेत्राबाई, आता परिवार निकाल दो। पण सुनेत्रा पवारांनी निवडणूक लढली, त्या निवडणूक हारल्या। आता त्यांना राज्यसभेत जायचं असेल हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे। छगन भुजबळ
त्यांची सुद्धा राज्यसभेत जायची इच्छा असं मी वाचतोय आणि ऐकतोय. पण शेवटी त्यांनी ज्या पक्षाचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे अजित पवारांचं, त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. मंत्री व्हायचे आहे प्रफुल्ल पटेलला, राज्यसभेवर जायचे आहे छगन भुजबळांना. अशा अनेक गोष्टी त्या पक्षामध्ये आहेत, शिंदे गटामध्ये आहेत. हळूहळू हे सगळे गट जे निर्माण झाले त्या सुद्धा दुफळ्या मासतील. दादा तटकरे आणि